नमस्कार, लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सकाळी सकाळी मीरा आणि पार्थला सोडायला स्कूलमध्ये जाताना पाहिलं तर कुंडीमध्ये इतकी सुंदर अशी फुलं आली होती आणि यातलीच फुलं मी कधी कधी मी किचनमध्ये जे नवीन ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये छोटंसं पॉट आहे त्याच्यामध्ये ठेवून देते, कारण सुंदर दिसत ते किचनमध्ये. आणि सकाळचं तर घाई असते त्याच्यामुळे काही व्हिडिओज वगैरे तर नाही घेतला. तर हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ होता ॲक्च्युली. तर राहुलसाठी मोबाईल ऑर्डर केला होता, तर तो मोबाईल आला होता जेव्हा मुलं शाळेतून आली दुपारी तेव्हा. आणि मुलं घरी आली ना की असं काहीतरी पार्सल आलं ना की त्यांना ते अनबॉक्सिंग स्वतःलाच करायचं असतं. तर मीराची इथं घाई चालली होती की मला ओपन करायचंय, मला ते बघायचंय. आणि मोबाईल होता त्याच्यामुळे मला पण थोडीशी भीती होती की व्यवस्थित पाडू नये तो, नवीन मोबाईल आहे म्हणून. पण तिला ते स्वतःला करायचंच होतं अनबॉक्सिंग, कारण ही मुलांच्या आवडीची गोष्ट असते. बॉक्समध्ये काय आहे हे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट नसतं, पण ते अनबॉक्स करायचं जे असतं ना एक्साइटमेंट, ती त्यांची वेगळी असते. तर आणि मीराच्या तर ह्या सगळ्या आवडीच्या गोष्टी असतात. काहीही घरी आणलं तर ते अनबॉक्स करायचं काम तिच्याकडे असतं, कारण ते तिच्या खूप आवडीचं असतं. तर हा मोबाईल नवीन ऑर्डर केला होता, तर तो तिने अनबॉक्स केला. तर हे झाल्यानंतर आम्ही जाणार होतो बाहेर, कारण काय होतं बाबांना सुट्टी असते गुरुवारी आणि मुलांना सुट्टी असते सॅटर्डे संडे, त्यामुळे आम्हाला कुठे जायचं म्हटलं ना तर ते शक्यच होत नाही बऱ्याच वेळेला. तर आणि आता नवीन स्कूल आहे आणि ते स्कूल पण टायमिंग दुपारचं असल्यामुळे मग संध्याकाळच्या वेळेला थर्सडेलाच आम्हाला कुठे नाही कुठेतरी जायला होतंच. तर आता तर आम्ही बरेच दिवस कुठे नाही गेलो, म्हणलं आज आपण मुलांना पण घेऊन बाहेर जावं. तर हे अनबॉक्सिंगचं काम झालं की आम्ही आवरलं आणि मग आम्ही निघालो होतो. तर मुलं इतकी एक्सायटेड असतात आणि एवढे आनंदी असतात ना. तर आम्ही खाली पार्किंगमध्ये आलो आणि बाबांनी गाडी स्टार्ट करायच्या थोडं आधी मुलांचं लगेच रेस लावायचं चालू होतं, लगेच खेळायचं. पार्किंग म्हटलं की लगेच पार्किंगमध्ये आलं की त्यांना काही ना काहीतरी खेळायचं असतं. आणि त्यानंतर आम्ही निघालो. तर आम्ही निघालो होतो कॅफेला बनमस्का आणि चहा घेण्यासाठी. आणि मुलांना त्यांच्या आवडीचं हॉट चॉकलेट घ्यायचं होतं. तर मग आणि मीरा तर इतकी एक्सायटेड असते आणि बऱ्यापैकी मेनू कार्ड वगैरे आता रीड करते ना, त्यामुळे ती ऑर्डर वगैरे एकदम वेगवेगळ्या द्यायचं तिचं प्लॅनिंग असतंच. तर मग फायनली आम्ही पोहोचलो. इतकं सुंदर कॅफे होतं आणि बनमस्का पण तिथला खूप सुंदर होता. आणि मुलं तर काय एक्सायटेड असतातच असं काही नवीन असेल तर. आणि व्हिडिओज वगैरे तर काही खूप जास्त नाही घेत आहेत, थोडंफार व्हिडिओ करता आला. आणि आजचा व्लॉग आहे तो अगदी सिम्पलच व्लॉग होता आमचा. आम्ही सगळ्यांनी एकत्र जो टाइम स्पेंड केला तर तो होता. असं मुलांसोबत वेळ घालवला तर मुलं पण खूप खुश असतात आणि मग पूर्ण वीकसाठी एनर्जी पण भेटते आपल्याला, काहीतरी वेगळं चेंज नेहमीच्या रुटीनमधून. तर असा एक छोटासा व्लॉग होता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या लाईफ विथ मीरा अँड पार्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.